हॅलो गाईज, काही जणांचे प्रश्न होते की नेमकं MBA CET साठी प्रिपरेशन करत असताना कॉलेजेस कसे सिलेक्ट करावे आणि कॉलेज नेमके कोणते कोणते आहेत. तर मित्रांनो, आपल्या समोर काही कॉलेजेस घेऊन येतात की जे MBA CET थ्रू आपण ज्यांना अप्लाय करू शकतो आणि दी बेस्ट यांचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो म्हणजेच काय, कमी फीस मध्ये तुम्हाला जास्त पॅकेजेस देणारे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस बद्दल आपण समजून घ्यावं मित्रांनो, काय काय नेमक्या आहेत गोष्टी. एक सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधले असे काही MBA चे कॉलेजेस की ज्यांच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती खूप चांगली आहे. यामध्ये मित्रांनो विशेष करून MBA CET थ्रू ज्या सीट्स मिळू शकतात त्याविषयी त्याबद्दलचेच कॉलेज मी या ठिकाणी मित्रांनो सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं एक एक नेमके कोणते कॉलेजेस आहेत ते आपण आता समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा द पाथ टू सक्सेस MBA CET असेल, सिलेक्शन क्रायटेरिया, प्लेसमेंट आणि यानंतर जर मी म्हटलं समजा कॉलेजमध्ये कशी प्लेसमेंट दिली जाते या 3 क्रायटेरियावर बेस आपण जाऊया. सोबत सोबत फी स्ट्रक्चर नेमकं काय आहे आणि ज्याच्या अगेन्स्ट जी फीस तुम्ही भरताय, मी हायेस्ट पॅकेज काय कन्सिडर करत नाहीये, मी ॲव्हरेज पॅकेज कन्सिडर करतोय फॉर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती मिळत आहे याबद्दल मी बोलतोय. अँड द फायनल वन, द अल्टिमेट गोल आपला जो असेल तो कोणता असणार आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे कमीत कमी फीसमध्ये जास्तीत जास्त चांगलं कॉलेज आपल्याला कशातून मिळू शकतं, तर ते त्यासाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो ओव्हरऑल जर आपण विचार केला तर काय असेल तर या पद्धतीचं आजचं सेशन असेल. आज सगळ्यात पहिल्यांदा जे कॉलेज आहे सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज द JB IMS. JB IMS दी बेस्ट कॉलेज MBA साठी, द CEO फॅक्टरी म्हणून याला ओळखलं जातं. याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे तो खूप भयानक आहे, खूप जास्तीचा आहे. साधारण फीस 8 लाखापर्यंत जाते. 2 वर्षांची एकत्रित फीस मी म्हणतोय. ॲव्हरेज पॅकेज 26 लाखापर्यंत आहे. हायेस्ट पॅकेज 55.6 lakhs पर ॲनम. आणि प्लेसमेंट जे आहे तर आतापर्यंत जेवढे ऍडमिशन झाले ते 100% प्लेस झाले. असा ट्रॅक रेकॉर्ड असणारं JB IMS म्हणजे जमनालाल बजाज मुंबईचं कॉलेज आहे. या कॉलेजबद्दल विशेष म्हणून सांगायचं झालं तर याला CEO फॅक्टरी म्हणून ओळखलं जातं. मुंबईमधलं एकमेव कॉलेज असं की जे बऱ्याचशा भारतीय कंपन्या असतील किंवा मल्टीनॅशनल कंपन्या असतील, MNCs ज्यांना म्हणतो, त्यांच्या CEO लेव्हलवरती काम करणारे इथले अल्युमनाय आहेत. म्हणजेच ह्यांचे प्रिव्हियस इयर असणारे स्टुडंट जे आहेत ते सध्या CEO म्हणून काम करत आहेत आणि म्हणून याला CEO फॅक्टरी असं नाव देण्यात येतं. तर असं जमनालाल बजाज यालाच IIM अहमदाबाद वगैरे जसे आहेत ह्याचं थोडीसं तोड मानलं जातं. ठीक आहे, चल हे होतं पहिलं कॉलेज. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे मित्रांनो सिमश्री. हे सुद्धा सिडनेहम इन्स्टिट्यूट म्हणून याला ओळखलं जातं. सिमश्री कॉलेज जे आहे ते साधारण 98% जे काही रेशो आहे त्यांचा प्लेसमेंटचा रेशो आहे. म्हणजे जर 100 स्टुडंटनी जर ऍडमिशन घेतलं असेल तर 98 प्लेस झालेले आहेत. त्यानंतर जर मी म्हटलं हायेस्ट पॅकेज 1.53 lakhs पर ॲनम, 21 लाखाचं हायेस्ट पॅकेज आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 15.2 लाखाचे आहेत. आणि यांची फीस जी आहे ती एकदम कमी फीस म्हणजे 2 वर्षासाठी साधारण जर आपण विचार केला तर 1.4 lakhs रुपीज एवढी फीस लागते. मी जेव्हा जेव्हा फीस म्हणतो तेव्हा जनरल कॅटेगरीसाठी सांगतोय. जर SC ST OBC ह्या टाईपमध्ये कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर ही फीस निग्लिजिबल असते. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल त्यानुसार. यानंतर यांचं रेशो मात्र जर आपण विचार करा 1.4 लाख रुपये आपण भरतोय, ज्याच्या अगेन्स्ट ॲव्हरेज पॅकेज जर आपण कन्सिडर केलं तर 15 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज मिळतं. 1:15 टाईपमध्ये रेशो आहे, म्हणजे जवळपास 1100 ते 1500 टाइम्स जास्त. ठीक आहे, चलो. टॉप सॅलरीज आणि छोटंसं एकदम कमीत कमी फीसमध्ये जे आहे तर हे आपल्याला मिळतंय. या व्यतिरिक्त द प्राईड ऑफ पुणे म्हणून ओळखलं जातं, दॅट इज द पुंबा. पुणे युनिव्हर्सिटीचं MBA डिपार्टमेंट जे आहे त्याला पुंबा म्हणून ओळखलं जातं. हे एक प्रीमियम प्राईड ऑफ पुणे, पुण्याचा गर्व म्हणून ह्याला MBA साठी ओळखलं जातं. प्लेसमेंट 81% प्लेस, हायेस्ट 16.2 lakh पर ॲनम. मी हे जे आकडे आहेत हे लास्ट इयरच्या हिशोबाने 2025चा रेकॉर्ड जो आहे 25चा 2025चा जो रेकॉर्ड आहे त्यानुसार सांगतोय. याच्यापेक्षा जास्तीचे पण पॅकेजेस मिळालेले आहेत, पण 2025 मधला जर आपण विचार केला तर यानुसार ॲव्हरेज पॅकेज 11 लाखाचा आहे आणि फीस साधारण 1.3 ते 1.5 लाख रुपयांची फीस आहे. म्हणजे फीस एकदम कमी पण रिटर्न मात्र खूप हाय मिळत आहे. सोबत सोबत यांचा जो काय आहे मीन्स मॅक्झिमम यांचा जो शेअर आहे तो मॅक्झिमम शेअर बँकिंग सेक्टर आहे. बँकिंग सेक्टरकडे बऱ्यापैकी यांचे टायप्स आहेत. सोबत सोबत जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे
कोअर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ज्यांना जायचं आहे, लाईक ज्यांना असं वाटतं की नाही मला कोअर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जायचं आहे, तर अशा लोकांनी MBA केल्यानंतर म्हणजे MBA करण्यासाठी कॉलेजची निवड करावी, तर ती पुंबा म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीचं MBA जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. यानंतर वी स्कूल. आता बघा वी स्कूल, वेलिंगकर स्कूल, याच्यामध्ये मोस्टली जर आपण विचार केला तर वेलिंगकर यांच्या ज्या काही जागा आहेत त्या साधारण वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये ज्या जागा भरल्या जातात मॅक्झिमम त्यांच्या पर्सनल एक्झाम्स आहेत सोबत त्यांच्या माध्यमातून जे तर सिलेक्ट केलं जातं. पण इनोव्हेशन लेड ग्रोथ याच्यासाठी तो फेमस आहे, नवीन गोष्टी करणाऱ्यांसाठी. अँड अलॉंग विथ दॅट प्लेसमेंट जी आहे ती 100% प्लेस झालेले आहेत. सोबत जर मी म्हटलं हायएस्ट पॅकेज जे आहे ते जवळपास 22 लाखांचं पर ॲनम असं पॅकेज यांचं हायएस्ट आहे. ॲव्हरेज सॅलरी 12 लाखाची आणि टोटल फीस जी आहे ती 14 लाखापर्यंत जातं. जवळपास 85% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. त्या मानाने खूप जास्त नाही पण ठीकठाक आहे. ठीक आहे. सो असं जर मी म्हटलं तर वी स्कूल याच्यामध्ये AICTEचं ॲक्रेडिटेशन आहे आणि CET थ्रू काही सीट्स ज्या आहेत त्या अलोकेट केलेल्या असतात. वेलिंगकर इन्स्टिट्यूट हे सध्या जर बघितलं 2025-26 पासून म्हणजे यांच्या ओन एक्झाम अलॉंग विथ दॅट सिमॅट असेल, त्यानंतर कॅट असेल, इकडचे स्कोअर ऍक्सेप्ट करतं. अलॉंग विथ दॅट प्लेसमेंटसाठी जर मी म्हटलं समजा साधारण ह्यांची जी फीस असते ती PGDBM प्रोग्राम किंवा PGDM प्रोग्राम या प्रोग्रामसाठी वेगवेगळ्या प्रकारची फीस बनते आणि यांच्या CET थ्रू सुद्धा काही व्हॅकन्सीज असतात जिकडे तुम्ही जाऊ शकता. या पद्धतीने जर मी म्हटलं समजा तर अशा इकडे चांगल्या कॉलेजेस पैकी एक आहे, पण CET थ्रू यांच्या खूप कमी सीट्स असतात. मॅक्झिमम सीट्स ज्या असतात त्या पेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण याला कन्सिडर करू शकतो. यानंतर आहे KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नावाजलेलं इन्स्टिट्यूट. यामध्ये 100% प्लेसमेंट आहे. हायएस्ट पॅकेज 28 लाखाचं आहे आणि ॲव्हरेज पॅकेज साधारण 15 ते 16 लाख पर ॲनम आणि टोटल फीस जाते याची जवळपास 24 लाखापर्यंत, 24 lakhs पर ॲनम. 12 लाख पर ॲनम अशी 2 वर्षांसाठी 24 लाखांच्या आसपास ही फीस जाते. 63% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. हे मी सगळेच्या सगळे मी आधीच म्हटलं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नुसार जे आहे ROI किती आहे त्याच्या अगेन्स्ट त्यानुसार आपण हे कॉलेजेस निवडलेले आहेत. आणि मग त्यामध्ये KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहे ते याच्यामधलं आणखी एक इन्स्टिट्यूट बनतं. या सोबत जर मी म्हटलं समजा स्ट्रॉंग ब्रँड आहे, जर आपण बघितलं तर इंडियन असेल किंवा MNCs असतील यांच्यामधलं एक स्ट्रॉंग प्रकारचं एकदम चांगल्या प्रकारचं ब्रँड जर मी काही म्हटलं तर हे आहे. ज्यांना असं वाटतंय की प्रीमियम इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, फॅसिलिटीज पाहिजे, त्यांच्यासाठी दी बेस्ट ऑप्शन आहे. अलॉंग विथ दिस ज्यांना असं वाटतंय की माझं नेटवर्किंग वाढवायचं आहे, लाईक मला थोडासा स्कोप जास्त असावा, जास्त लोकांपर्यंत जास्त लोकांशी कनेक्ट होता यावं, नेटवर्किंग मध्ये असावं, अशा लोकांसाठी दी बेस्ट ऑप्शन जर काय असेल तर ते म्हणजे KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईमध्ये आहे. आतापर्यंत मॅक्झिमम कॉलेजेस जे म्हटलं ते मुंबईमधले, त्यातले 3 म्हणजे फक्त एकच कॉलेज म्हटलं पुंबा पुणे युनिव्हर्सिटी, तेवढं सोडलं तर बाकी सगळेच्या सगळे बऱ्यापैकी यामध्ये आहे. त्यामध्ये आहे बघा SIES कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, यांचा MMS कोर्स असतो. मुंबईमध्ये सगळे MMS आहे आणि पुण्यामधलं जे आहे ते आपण विशेष करून MBA कॉलेज म्हणू शकतो. सो प्लेसमेंट जी आहे ती प्लेसमेंट साधारण 95% ची प्लेसमेंट आहे. हायएस्ट पॅकेज जे आहे ते जवळपास 17 लाख पर ॲनम एवढं आपलं पॅकेज हायएस्ट इथं दिलेलं आहे. सोबत जर मी म्हटलं ॲव्हरेज पॅकेज जर म्हटलं तर 8.90 लाख पर ॲनम आणि टोटल फीस साधारण 2 वेळेसची मिळून जी जाते ती जाते 5.9 लाख पर 2 इयर्ससाठी. आणि रिटर्न इन्व्हेस्टमेंट पुन्हा एकदा 150+ नॅक ॲक्रेडिटेशन आहे, B+ ॲक्रेडिटेशन आणि बॅलन्स चॉईस आहे. ज्यांना असं वाटतंय की लोअर फीस असावी आणि सोबत 5-6 लाखामध्ये माझं शिक्षण झालं पाहिजे, राहणं खाणं वगैरे त्याचा वेगळा खर्च, तर अशा लोकांसाठी हे एक चांगलं ऑप्शन आहे. फिनान्ससाठी मी म्हणाल विशेष करून सिमश्री असेल किंवा SIES असेल, हे 2 कॉलेजेस दी बेस्ट मानले जातात. ओके चल. आता नंतर यांचाच एक कोर्स आहे SIESचा PGDM कोर्स. हा सुद्धा एक सेपरेट कोर्स रन करतं आणि हा सुद्धा भयानक चालतो. हा सुद्धा यांच्याच कॅम्पसमध्ये जरा वेगळ्या नावाने म्हणजे PGDM नावाने चालतो. MMS वेगळा आणि PGDM वेगळा. MMS म्हणजे मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणून कन्सिडर केलं जातं आणि PGDM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. ठीक आहे. तर हे PGDMचा एक आहे. याचा फक्त फीस जास्त असते, 10 लाखाची फीस साधारण जाते. प्लेसमेंट 96%, हायएस्ट पॅकेज 26 लाख आणि ॲव्हरेज पॅकेज जे आहे 9 लाखाचं. मॉडरेट आहे.
MMS पेक्षा खूप जास्तीची फीस आहे, म्हणून थोडंसं प्रेफर करा. तुमचा स्कोअर चांगला असेल तर MMS ला, स्कोअर जर खराब आला तर मग त्या केसमध्ये तुम्ही PGDM कडे जाऊ शकता. यानंतर आहे ITM बिझनेस स्कूल. ITM बिझनेस स्कूल प्रायव्हेटमध्ये कन्सिडर केलं जातं. यांचा एक प्रोग्राम खूप भारी आहे, दॅट इज आय कनेक्ट इंडस्ट्री. आणि इंडस्ट्रीमधले काही चांगले फेस जे आहेत, मीन्स जसं की CEO असतील किंवा हे लोक जे आहेत, यांचा एक बेस घेऊन यांनी एक प्रोग्राम तयार केलेला आहे. आय कनेक्ट नावाचा खूप चांगला प्रोग्राम असतो. या ITM बिझनेस स्कूलच्या माध्यमातून तो एक चांगल्या पद्धतीने होतो. हे एक चांगलं ऑप्शन आहे. 100% प्लेसमेंट यांची झालेली आहे. हायेस्ट पॅकेज 21 लाख पर एनम, ॲव्हरेज पॅकेज साधारण 8.65 लाख पर एनम आणि टोटल फीस साधारण 10 ते 12 लाख रुपयांची आहे. अशा पद्धतीचं 75% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. आय थिंक की दिस इज मोर दॅन सफिशियंट. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. सो हे होतं कॉलेजेस बद्दल, लाईक कोणते कोणते कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये स्कोअर जो ऍक्सेप्ट केला जातो तो कोणत्या पद्धतीचा स्कोअर ऍक्सेप्ट केला जातो. मग या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, अजून इंदिरा आहे, त्यानंतर चेतना आहे, त्यानंतर अजून बरेचसे काही इन्स्टिट्यूट आहेत, पण मी ह्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेले नाही. टॉप वाले जे कन्सिडर केले आहेत फक्त तेच ह्याच्यात घेतलंय. अजून CET थ्रू इंदिरा असेल किंवा मेट असेल, हे सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत, ज्यांच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज 6 ते 10 लाख रुपये पर एनम आणि हायेस्ट 15 ते 22 लाखापर्यंत जातं. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट साधारण यांच्या फीस ज्या जातात 3 ते 4 लाख रुपयांची फीस पर एनम अशा पद्धतीने यांची जाते. इंदिरा कॉलेज पुण्यामध्ये येतं, मेट कॉलेज MET. मेट कॉलेज जे आहे त्यामध्ये MET जे कॉलेज आहे ते साधारण 2 प्रकारचे आहे. ते यामध्ये एक नाशिकला एक कॅम्पस आहे आणि सोबत मुंबईला एक आहे. MET मेट जे आहे तर त्यामध्ये मेटमध्ये मुंबईवाले जे आहेत ते प्रेफर करा. नाशिकवाले जे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं स्कोअर तुमचा डाऊन असेल तर अशा केसमध्ये तुम्ही नाशिककडे जाऊ शकता. तिकडे पण फॅसिलिटीज आहेत, पण मग प्लेसमेंटचा जो आहे इश्यू थोडासा. सो ओव्हरऑल ऍट अ ग्लान्स जर आपण बघितलं, लीडर कोण बनू शकतं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, तर सगळ्यात पहिल्यांदा सिमश्री आहे. ग्रुप फर्स्ट, कॉस्ट एकदम कमी लागते, फीस एकदम कमी लागते, त्याच्या अगेन्स्ट सॅलरी खूप चांगली मिळते. त्यानंतर JBIMS आणि सिमश्री यांचा एक ग्रुप बनतो. त्यानंतर JBIMS थोडी कॉस्ट जास्त, सॅलरी त्याच्यापेक्षा जास्त, आणि KJ सोमय्या. अशा पद्धतीने 3 ग्रुप आपण विशेष करून म्हणू शकतो. सो माझं सजेशन जे असेल ते बेस्ट म्हणजे सगळ्यांमध्ये JBIMS, सिमश्री आणि त्यानंतर KJ सोमय्या हे टॉप 3 मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. फायनान्शियल व्हर्डिक्ट नुसार जर आपल्याला कमी पैसे आणि चांगले आहे तर त्या केसमध्ये जर बघायचं आहे तर पुंबा आणि वेलिंगकर हे दोन्ही पण ब्रँड आणि कॉस्टच्या हिशोबाने चांगले आहेत. गोल्डन मध्ये जर मी म्हटलं सिमश्री असेल आणि JBIMS असेल, KJ सोमय्या पण आहे प्रीमियम एक्सपिरियन्स वाला, पण थोडीशी फीस त्याच्यामध्ये जास्त लागते. आणि ज्या लोकांना त्यांच्या क्वालिटी वगैरे याच्यासाठी प्रश्न पडतात तर हे तिन्ही पण ॲक्रेडिएशन म्हणतो आपण, ज्यांना मान्यता म्हटलं जातं, तर क्वालिटी ॲश्युरन्ससाठी ह्या सगळ्यांच्या मान्यता असलेले कॉलेजेस आपण कन्सिडर केलेले, त्यामुळं काही स्थान नाही आहे. ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा साधारण हे सगळेच्या सगळे MBA साठीचे दी बेस्ट कॉलेज होते आणि म्हणून ह्या कॉलेजेसपैकी एक तुम्हाला मिळालं पाहिजे अशी जर तुमची अपेक्षा असेल तर मित्रांनो अभ्यासाला लागा. MBA CET साठीची लास्ट डेट अप्लाय करण्याची 25 फेब्रुवारी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये. जर अजून अप्लाय केलं नसेल तर पहिले अप्लाय करा. डेट एक्सटेंड होऊन 25 फेब्रुवारीपर्यंत आलेली आहे. 2 वेळेस अटेम्प्ट करता येत असेल, 2 वेळेस करायची असेल तर 3000 रुपये फीस लागते, आणि जर वन टाइम अटेम्प्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयांची फीस लागेल. सो ह्या पद्धतीने मी म्हणेल समजा 2 वेळेस अटेम्प्ट करता येतात म्हणजे काय, एप्रिलला पण एक्झाम देता येईल, नंतरची जी होणारी जून मधली एक्झाम आहे ती पण देता येईल. असे दोन्ही अटेम्प्ट पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, या पद्धतीने पूर्ण माहिती होती. याबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल, काय नेमकं पाहिजे तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला नेमके कोणत्या टाईपचे तुमचे प्रश्न आहेत. तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही त्या कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला याच्यावरती बेस अजून एखादा व्हिडिओ पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे, MBA रिलेटेड काय पाहिजे माहिती, याबद्दल विचारा, तुम्हाला ती माहिती भेटून जाईल. काय अडचण असेल तर तुम्ही त्या नंबरवरती, माझा नंबर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देऊन ठेवतो. नंबर आहे बघा मित्रांनो, नंबर मी कमेंटमध्ये देऊन ठेवतो, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहून ठेवतो. त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. चालेल, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू. गुड डे.